वडील, मुलगी आणि मुलीचा नवरा हे त्रिकूट अधूनमधून हास्य जत्रेच्या तंबूत येऊन हास्य धुमाकूळ घालत असतं. आज देखील हे त्रिकूट इथे अवतीर्ण होणार आहे. अर्थात तुमच्या समोर येत आहेत मॅडनेस करताना शहाणपणाची कसलीही चाड न बाळगणारा समीर चौघुले, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निशिम म्हणजे निमिष कुलकर्णी. शिवाली हे खरं आहे. अरे अरे यार, अरे यार काय घाई आहे तुम्हाला? अरे तू पटकन लावायचा यार, माहित त्याला किती घाई असते बघितलं ना. तू एक काम कर भाई, तू प्लीज एक काम कर. तू किती वाजता येतो सेटवर? तू 6 वाजता यायचं आणि पहिला मला माहित लावायचा सकाळी सकाळी, कारण हा माणूस वाटेल तेव्हा ते वाक्य घेऊ शकतो आणि मला लगेच एंट्री घ्यावी लागते. शिवाली हे खरं आहे का? काय सोनं लागलंय त्या वाक्याला? काय घाई असते? शिवाली हे खरं आहे का? काय घाई असते? हसू नका तुम्ही. चल आता थांबा जरा. ए शिवाली, हा बाबा. ये इकडे बस बस बस. हो बाबा. शिवाली बाबा. मला बसायला सांगितलं ना, तुम्हीच कशाला उठताय? हो हो बेटा, हो बेटा. खुश दिसतेस आज. निमिषरावांची वाट बघतेस ना? हो बाबा. म्हणजे तुमच्या मध्ये असलेलं भांडण मिटलं एकदाच. हो बाबा. वा वा वा. मग कधी येतोय तो ओला कचरा न्यायला? म्हणजे तुला न्यायला कधी येतोय? बाबा ऍक्च्युली ते ना रविवारी येणार होते, पण ना मी ना खोटं खोटं सांगितलं की माझे बाबा आजारी आहेत. तर म्हणालो नाही नाही नाही, आजच येतो आजच येतो. अगं बाबा आजारी आहेत, बाबांना माहितीये का? बाबा तुम्हीच आहात ना? अरे मी आजारी आहे. अरे मी आजारी आहे. अगं गाढवे, मुलगी आहे का कैदाशी नाहीस तू? काय झालं? बापाचा आजार लपून ठेवतेस बापापासून. अरे बापरे, मी आजारी, मला ताप यायला लागला आता. अरे मला बरं नाही वाटत आहे. अगं का असं वागलीस तू? मी आजारी आहे का? हो बाबा, मी खोटं खोटं सांगितलंय त्याला. तुम्हाला आजार पण नाही आलाय. नाहीये? नाही. गेला ताप? गेला ना? गेला ना? अरे मला वाटलं की तू आले. कोण? जावे बापू आले. तुम्हाला कसं कळलं? स्क्रिप्ट कोणी लिहिलं? तुम्ही आजारी आहात. पडा इथे, पडा, झोपा. अरे थांब ना यार. उघडा. अगं बाई. शिवाली काय झालं? बाबांना बरं नाहीये? हो हो. काय काय झालं? बाजूला. बाबा बाबा काय होतंय नेमकं? काय झालं? काही नाही, सकाळी मी हे मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलो, तोपर्यंत व्यवस्थित होतो. बरं. मग इकडे मी बसतो सोफ्यावर, मग मी ते पेपर वगैरे वाचला, तोपर्यंत काही नव्हतं. अचानक शिवाली आणि माझ्या आजारपणाबद्दल बोलली, तेव्हापासून मला मळमळायला लागलं. निमिष म्हणजे कसं झालं ना, बाबांना सकाळपासून कसं तरी होतंय रे. पण मग काल आपण फोनवर बोलत होतो तेव्हा ते व्यवस्थित होते. आज काय झालं त्यांना अचानक? नाही म्हणजे निमिष, त्यांना कसं तरी होतंय ना, म्हणून मलाही कसं तरी होतंय रे. मग पटकन डॉक्टरकडे नाही का जाऊ? अरे आत्ता चिडवत होता तोंडावर कसा खोटारडेपणा करता हो तुम्ही? सरळ सरळ तोंडावर करता. काही बरं वगैरे नाहीये तुम्हाला? यांना बरं वाटत नाहीये? खरं सांग, यांना बरं वाटत नाहीये? सॉरी निमिष. म्हणजे त्यांना बरं वगैरे काहीच नाहीये. मग का बोलवलंस मला घाई घाई? तू लवकर यावंस ना, म्हणून मी खोटं खोटं बोलले रे तुला. अगं शिवाली, हे सगळं खोट. शिवाली तू ना कमाल करतेस. हो ना? कानफाट फोडीन. कौतुक नाही करते, कमाल करतेस असं. मीटिंग अर्धवट सोडून आलो माहितीये मी ऑफिस मधून. सॉरी. नाही सॉरी बिरी काही नाही. तुमचा ना हा दरवेळचा टाइमपास आहे, मला तो करायचाच नाहीये. चल आपण निघूया. नाही नाही निमिष, तू ऐक तरी माझं. आज आपण खूप मज्जा करणार आहोत. कशाबद्दल? आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, तर आपण रात्र जागवायचे, धम्माल करायचे, गेम्स खेळायचे. आमच्या दोघांचा प्लॅन सुद्धा झालाय, तर तू थांबायचंयस इथे. नाही शिवाली, अजिबात नाही. कोजागिरी पौर्णिमा वगैरे साजरी करण्यासाठी माझ्याकडे वेळच नाहीये. माझं उद्या ऑफिस आहे, आपण लगेच निघूया. नाही नाही निमिष, शिवाली मला शिवाली जाऊ दे त्यांना. बाबा नको, ऐक. त्यांना काय कळणार या दिवसाचं महत्व? काय आहे आजच्या दिवसाचं महत्व? कसं सांगू तुम्हाला? बाबा नको. 2 वर्षापूर्वी आजच्याच काजू घराच्या दिवशी, कोजागिरीच्या दिवशी ना बाबा.
कोजागिरीच्या दिवशी माझी बायको मला सोडून वर गेली. बाबा नको ना त्या आठवणी. बाबा बाबा या आठवणींमध्ये बाबा बाबा या आठवणींवर मी बाबा 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 पकडापकडी खेळताय तुम्ही. 10 सेकंदापूर्वी दुःखात होतात ना, बायको वर गेली म्हणून लगेच पकडापकडी. काय माणूस आहे रे. माणूस मेला तरी त्याच्यात पण शोधून काढता तुम्ही. निमिष काय बोलतोयस तू. मेला तरी माझी आई वर गेली म्हणजे वर नाही गेली आहे, ती वरच्या मजल्यावर गेली आहे. वरच्या मजल्यावर का. तिथे माहेर आहे ना तिचं. म्हणजे 2 वर्ष आधी निमिष आई आणि बाबांचं भांडण झालं आणि ती आम्हा दोघांना सोडून वरच्या मजल्यावर माहेरी निघून गेली आहे. काय. हो. वरच्या. अरे पण तुम्ही लग्नात सांगितलं की तुझी आई वर गेली म्हणून. बाबा काय बोलतेय ही. बरोबर बोलते ती, बरोबर बोलते. काही का वागलीस असं. ओ काही माझ्या आईचं नाव आहे ना. गेल्या स्किटला होतं ना. मग संगीता घेऊया. संगीता घेऊया पण. संगीता का वागलीस असं. तू का वागलीस. नाव नाही माहित तुम्हाला. नावात काय हो. माझ्याशी भांडून गेले हे महत्वाचं नाहीये का. हो बाबा. हो कारण काय होतं आणि काय होतं. काय अगदी क्षुल्लक कारण होतं हो. तिचे 90 वर्षाचे आजोबा आहेत, असे संत चालतात म्हणून मी त्यांच्या हातावर बाबूजी धीरे चालणं असं गोंधवलं. या एका कारणावरून भांड मांडले. अख्खं कुटुंब माझ्याशी भांडलं आणि वर निघून गेली ती कायम स्वरूपी. गेली संगीता. 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 अरे रडण्यात कसली जुगलबंदी करताय तुम्ही वाटेल ते करता का हो. कारण अरे काय रे हा माणूस. हा निमिष. काय निमिष. अरे याच्या मस्तीमुळे तुझी साधी बोळी आई वर निघून गेली आणि ते पण मला वाटत होतं इतकी वर्ष की वर. हा आता मला रिअलाइज झालं. मी दरवेळी इथे भेटायला येतो तेव्हा इथून जाताना खाली मी बघतो की तुमच्या वरच्या मजल्यावर खिडकीत एक मावशी अशा उभ्या असतात आणि त्या माझ्याकडे बघून असं करत असतात आणि माझी मान फिरली की असं करत असतात. मी त्या दिवशी पटकन मान फिरवून बघितलं तेव्हा मला दिसलं हे जे मगाशी मी मान फिरवल्यावर तुमच्याकडून हे दिसलं. माझीच बायको ती संगीता. माझी आई बाबा. लाज वाटली पाहिजे. अभिमान नाहीये गोष्टीचा. कळलं का. लाज वाटू दे जरा. हे करता तुम्ही. शिवाली बास तू चल घरी. तू येतेस की मी जाऊ. मी जाईन. तुला माहितीये मी लगेच जाईन. बसा आता. तू काल रात्री फोनवर काय बोललास मला की मी आतापासून तुझं सगळं ऐकणार. बोललास ना. हो. मग कोजागिरी पौर्णिमा साजरी केल्याशिवाय आपण इथून जायचं नाहीये. मला काहीच नाही माहिती. उद्यापासून शपथ आहे तुला. तुझं ना दरवेळचं आहे. तू हे असं करतेस मग असं होतं माझं. ठीक आहे थांबतो मी. चल. जागी आहे. कोण. माझी बायको वरच्या मजल्यावरची. जागी आहे. झोपा गुपचूप. हो झोपतोय. शिवाली झोपा बेटा. झोपतोय. चला तोपर्यंत आपण सुरू करूया कोजागिरी पौर्णिमा. कशाने सुरू करायची पण. ही पद्धत आहे कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची. ही पद्धत आहे. अहो तरलता असली पाहिजे ना. एक क्लास आहे कोजागिरी पौर्णिमा. एखादं छानसं भावगीत वगैरे झालं पाहिजे. तोच चंद्रमान भात असं काहीतरी झालं पाहिजे ना. हरीश तू गातोस. हरीश. सॉरी. कोण हरीश. निमिष तू गातोस. आता नको कव्हर करू. हरीश कोण ते सांग आधी. नाही जावई बापू. माझं लग्न आधीचं नाव हरीश आहे. लग्नानंतर बायकोने माझं नाव बदललं आणि समीर केलं. सांभाळलं. सारखं सांभाळणार नाही. 5वी. काय तुम्ही सगळं तोंडावर बोलताय. अहो निमिष तू गातोस. इतकं छान गातोस. छान नाही पण मी गातो म्हणजे. माझ्यासाठी गा ना काहीतरी. आता नाही बाबा. प्लीज ना. मी घरी गेल्यावर माझ्यासाठी गा. अगं पण नको ना. हे पट्टाण माझं गात नाही म्हणजे काय. बोबलू नका. नाही झोपतोय मी. या तुम्ही गाणं गा. बसा इथे बसा. ही फालतूगिरी करण्यापेक्षा ना जरा 2 तास विचार करून स्क्रिप्ट लिहा कधीतरी. नुसती फालतूगिरी.
दरवेळी सारखं सारखं शिवाली हे खरंय, शिवाली हे खरंय हे विचारण्यापेक्षा एकदाच तिला बसवून शिवाली मी लिहिलंय ते बरंय असं विचारा. मला नाही गायचं गाणं. निमिष हे बघ तुम्ही रागावू नका. एक सुंदर मला गायचं नाहीये गाणं. असं नका करू. मला नाही गायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गाणं आवडत नाही ना, गायचं नाही ना, हरकत नाही. आपण एक काहीतरी वेगळं खेळूया का मग? हा काय खेळूया मला सांग. येस. काय? पिसिंग ऑन द पिलो. हो. येस. काय बोलताय? पिसिंग ऑन द पिलो. बाबा प्रेसिंग ऑन द पिलो असं असतं. पासपोर्ट ऑन द पिलो असं असतं ते. अरे यांना तर मारू पण शकत नाही यार वर जाऊन. अरे पासिंग द पिलो असा गेम आहे तो. पासिंग द पिलो. चल 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 चल. एक काम कर, पटकन पासिंग आण, आपण खेळूया. पासिंग नाही, पिलो आणतात ते पास करतात. पासिंग कसं आणणार? आण आण लवकर. पण बाबा आपल्याकडे पिलोच नाहीये. पिलो नाहीये? नाहीये ना. वरून आणूया. मिळणार नाही. हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. अरे बापरे, ऐकणार नाही ती, कॉपरेट करणार नाही. काय करायचं बरं, मला काही कळत नाहीये. ओ बाबा काही ऐका ना, नसेल पिलो तर निमिषची बॅग आहे ना. ए गप्पा बस. चालेल. काय बॅग? ऑफिसची बॅग आहे, लॅपटॉप आहे त्याच्यात. बाळा खेळाय पुरता फक्त. अगं नाही नाही. खेळाय पुरता. अगं वेडी आहे का? माझ्यासाठी बाबा तयार झाला. येस तयार. चला आण आण. छान छान मजा. या 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 इकडे उभे राहा. हा अशा उभे राहा. हा हा हा. हा आता तू इकडे उभा राहा एक मिनिट. हा 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 इकडे उभा राहा. हा आता ही बॅग नाही, नाही ही बॅग तुझ्याकडे दिली. हा आता माझ्याकडे बॅग आहे. नाही की नाही? हा मग मग काय? मग काय? काय मग काय? मग हे एक मिनिट. हा हा तरी इकडे इकडे. हा आता बरोबर आहे. इकडे इकडे. हा हा आता बघ तू, ही बॅग मी तुझ्याकडे दिली, पास केली आहे मी बॅग. आणि आमच्याकडे बॅग आहे, दाखव. आमच्याकडे बॅग नाहीये. नाही की नाही? मग आता टाका टाका इथे टाका. अरे पण टाका बाबा. संगीता तू पकड. माझा लॅपटॉप होता बॅगेत. संगीताला पकडायला दिला. सई, सुंदर झाला परफॉर्मन्स. निमिष, जेव्हा ॲक्टर सुरुवात करतो तेव्हा एक मूड सेट होतो. तू तो मूड आज इतका सुंदर आणि परफेक्ट सेट केलास, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मला आज तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. शिवाली, माझा टपोरी नाग्या, फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर, मजा आली. तुमचं हक्काचं स्क्रिप्ट होतं, हक्काची वेडी फॅमिली होती. समीरदा, माझ्या वाट्याला किंवा आम्हा दोघांना जे मेसेजेस येत आहेत त्यातला एक मेसेज तुझ्यापर्यंत पोचवू इच्छिते. ती एका फॅननी असं लिहिलं आहे की समीर दादा यांचा वेडेपणा बघून मिस्टर बीन यांची आठवण होते. खूप मजा आली. थँक्यू एवढं हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसादा, मला काही म्हणायचं नाही, माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. मला असं एवढंच म्हणायचं की शून्यापुढे जेव्हा समीर लागतो तेव्हा त्याच्या बरोबरच्या ॲक्टर्सना पण लाखाची किंमत येते. वंडरफुल. मेन्शन एक राहून गेलं, संगीताच्या भूमिकेत होत्या नम्रता संभेराव. हा मी बोलणार होतो तेवढ्यात. त्यानिमित्ताने आई सापडल्या आज, बरं वाटलं. मंडळी, विनोदाच्या क्षेत्रात उच्च पदावर असलेले विनोदवीर नम्रता संभेराव आणि भूषण कडू आज एके ठिकाणी PA पदासाठी इंटरव्ह्यू द्यायला आलेत. त्यांना तिथे जॉब मिळो अथवा न मिळो, पण आपण मात्र आपला हसण्याचा जॉब पार पडण्यासाठी तयारीत राहूया. आनंद प्रभू बोलवल्यात. एक्सक्यूज मी, ऐका ना, माझा नंबर कधी आहे? नाव काय? भूषण कडू. गेला नंबर, जा घरी जा. अहो असं काय बोलताय? घरी जा म्हणजे काय? अहो मी कधीपासून इथे येऊन बसलोय. आल्यापासून मी इथून कुठे हल्लोच नाहीये. हा नंबर चुकू नये म्हणून मी एका नंबरला पण नाही गेलो. असं कसं म्हणताय? आणि उपजीविकेचं साधन म्हणून ही नोकरी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. थांबा थांबा, मस्करी केली. आता तुमचाच नंबर आहे पुढे. धन्यवाद. काय हो, अशी मस्करी करत जाऊ नका हो, खूप दडपण आलं. हा, आता दत्तू मोरे सोबत स्किट करायचं म्हटल्यावर दडपण हे येणार.
अख्ख्या स्किट मध्ये फक्त 4 वाक्य आहेत तुला. कुठून एवढा कॉन्फिडन्स आणलायस तू? हे बघा, माझ्या कॉन्फिडन्सची काळजी करू नका, तुमच्या करिअरची काळजी करा. हे जे 25 येतात ना, हा बोनस आहे माझ्यासाठी. माझं काम वेगळं आहे आणि त्यात मी निष्णात आहे. निष्णात माणूस गेला, नाही तर मला मशनात पोचवलं असतं ह्याने. नाही जाणार नाही, माझा लगेच नंबर येईल. मला जाता का म्हणे. हा असा तर मग साहेब कसे असतील बॉस. वाचव रे देवा. इंटरव्ह्यू इथंच भरल्यात काय? काय इंटरव्ह्यू इथंच भरल्यात काय? नाही नाही, चुकताय तुम्ही. अहो भरायला तो काय आठवड्याचा बाजार आहे का? अहो इंटरव्ह्यू हे कंडक्ट केले जातात किंवा ते सुरू असतात किंवा संपलेले असतात असं विचारायचं असतं. संपलेत का इंटरव्ह्यू, सुरू आहे का इंटरव्ह्यू, असं असतं ना ते. सॉरी भाया, माझा जरा भाषेचा ना लोचा आहे. थोडा माझा काय ना, मी दिनरातला मेहनत घालते पण काय सुधरत नाही मी. नाही नाही, जनरली काय असतं, लेंगा घालतो आपण, लुंगी घालतो, झालंच तर साष्टांग दंडवत घालतो. हा नमस्कार, म्हणजे मेहनत वगैरे घालत नाहीत. नाही काय? मेहनत करतो आपण. अच्छा. ओके. हा आणि प्लीज जरा मला डिस्टर्ब करू नका. नाही, नाही, काय ऑलरेडी मी खूप टेन्शन प्रेशर मध्ये आहे. आज इंटरव्ह्यू आहे, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू दे. तर काय लोचा नाही, तू कॉन्सन्ट्रेट कर. येस. काय नाव काय आलं तुझं? नाव काय आलं? नाव कुठे बोललोय मी नाव माझं? पद्धत आहे ना भाई आपली. नाव काय आलं तू, म्हणजे नाव काय तुझं असं? भूषण कडू. म्हणजे तुलाच भेटणार जॉब. का असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे अरे भूषण कडू याचा शॉर्ट फॉर्म काय होतो? भूक कडू. म्हणजे काय, गरजू भिकारी. म्हणजे तुलाच जॉब भेटणार. भाई आपल्या नावातच बघ ना तू, नम्रता संभे राव. राव आला की प्रॉब्लेम होतो, सगळ्यांना वाटतं मालकीन आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला जॉब नाही भेटणार कडू. आओ म्हणजे बॉसला माझं नाव ऐकून नुनुगंड आहे ना? हा कडू यार, मला नाही काय म्हणजे मला जॉब भेटणार नाही यार. नाही, नुनुगंड असं नाहीये ते. न्यूनगंड असं आहे ते. काय आहे? न्यूनगंड. तू सॉलिड आहे यार, तुझी मराठी. थँक्यू. हे माझा लोचाच आहे यार. म्हणजे हे तुला कन्फर्म जॉब भेटणार यार. म्हणजे मला बिलकुल जॉब भेटणार नाही. म्हणजे मी यार उगाच आले यार एवढं लांब ना. म्हणजे मला वाटलं नोकरी भेटल, पगार भेटल, मस्तपैकी नवरा भेटल, हा बाळ बिळ पोरं बिराज घालल मी जन्माला. माझं कायच नाही. म्हणजे माझ्या आई बापाच्या डोसक्यावर मी असं आयुष्यभर मी असा बोजा म्हणून राहायचंय. ऐका ना. म्हणजे माझं काय आयुष्यामध्ये येऊन काय माझा उपयोगच नाही काय? ऐका प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही शांत व्हा. तू कसं बोलतोस? मी कशी बोलतोयस? ऐका ना प्लीज, असं रडू नका. अखंड मला तर टेन्शन मध्येच मी एकदम आता फुल टू फटंग झाली यार. ऐका ना प्लीज, शांत व्हा प्लीज. तुम्ही असं नका रडू. हे बघा, भेटणार नाही यार जॉब. मिळू शकतो. नाही भेटणार. मिळू शकतो. नाही भेटणार. अहो आशावादी राहा. नाही भेटणार. मिळू शकतो. नाही भेटत जॉब. मुळात ते आधी भेटणारच नाही तर ते भेटणं आधी बंद करा. हो म्हणजे भेटतात ती माणसं, मिळतो तो जॉब, नोकरी मिळते. माणसं भेटतात, त्यामुळे भेटणं बंद करा. आशावादी राहा. हे बघा, लक्षात घ्या, कुणाला कधी काय वाटेल आणि कोण कधी कुठली निवड करेल काही सांगू शकत नाही. म्हणजे 1000 लोकांचे ऑडिशन झाले आणि कॉमेडीसाठी निवडलं कोणाला तर निमिष कुलकर्णीला. त्यामुळे त्यांच्या मनात, म्हणजे देवांच्या मनात काय असेल काय सांगू शकत नाहीये ना. अरे म्हणजे तू सच्ची मुच्ची बात बोलला यार. हा तुम्हाला मिळू शकतो. सच्ची म्हणजे मला भेटल ना जॉब? मिळू शकतो. हा आपण इंटरव्ह्यू देऊया, नंतर ठरवू आपण. प्लीज मला जरा शांत बसू देत. प्लीज त्रास देऊ नका. कॉन्स्टंट एक तर प्रेशर आहे. आणि ए भाई, ते इंटरव्ह्यू साठी काय विचारतात रे? म्हणजे काहीतरी विचारत असतील ना? मला काय माहिती, मला कसं मी पण अभ्यास करून टाकते ना लगेच. आता ही वेळ अभ्यास करायची? हा म्हणजे मी
अहो हा आधीच करायचा असतो अभ्यास आणि मला कसं सांगता येणार पण सांगा ना काहीतरी, तुम्हाला असेल ना काहीतरी माहिती बिहिती. जनरली विचारतात शिक्षणासंदर्भात, म्हणजे 5वी ते ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच्या अभ्यासक्रमाबद्दल काहीतरी विचारतील. एवढं आधीच विचारतात? हो. म्हणजे मला 5वी ते 10वीतलं कायच आठवत नाही. म्हणजे 10वीला किती, तुला किती टक्के होते 10वीला? 94%. अरे काय तुमची आपली ओळख ना पाळक आणि चिमटे कसले काढताय तुम्ही? ऑलरेडी एकतर नोकरी नाही म्हणून काय पोटाला कमी चिमटे बसलेत का माझ्या? त्यात तुम्ही काय चिमटे काढताय अजून? सेम पिंच भाई. काय? तुला 94 ना, मला एक्झॅक्ट उलट्या 49 होते. हे सेम टू सेम कसं झालं? 94 कुठे, 49 कुठे? तेच सांगते तुम्हाला. बस ना भाई, बस ना, तुला माझी सगळी कहाणी सांगते. काय ना, माझा काय झाला, मला 94 भेटले असते मार्क, पण माझा ते जरा शांतनूने प्रपोज मारला गणिताच्या पेपरला. तिकडे सगळा लोचा झाला ना माझा. शांतनू मध्ये माझी 2 वर्ष घालवली मी. तुझा कोणी आयटम बिटम नव्हता काय स्कूलमध्ये? कोणी आयटम टवका माल कोण पटवली नव्हती काय तू? बाय बोल ना, सांग ना. नाही मी कधी त्या भानगडीत ऐका ना, मी त्या कधी भानगडीत पडलो नाही. मी अभ्यासावरती फोकस केला होता माझा. म्हणजे तू चाम्या होता? फुल चंपी. म्हणजे काय संबंध? म्हणजे चम्याच होता ना तू. हे चम्या पोरांनाच नोकऱ्या भेटतात आणि चम्या पोरांनाच चौका आयटम भेटतात. मला माहिती आहे ना. त्या शंतनूने माझ्या बरोबर असाच केला. ती संगी भेटली त्याला. संगीने गुटरगू केला माझ्या शांतनू सोबत. शांतनूने मला एकदम रफू चक्कर करून टाकला. मला आधी बोलला फुल मुझसे शादी करेगी, नंतर फुल तेरे नाम झाले होते मी. फुल मी तनाई मध्ये गेली होती. मी ब्रेकअप केला माझ्यासोबत त्याने. म्हणजे ना मी सांगते, ती संगी पण ना शांतनू बरोबर राहिली नाही. नंतर संगी गेली, नंतर कुठल्या तुझ्यासारखा चम्या भेटला तिला, कुठला तरी फॉरेनर. त्याच्याबरोबर रफू चक्कर झाली, फुल गुटरगू. माझा ना शाप आहे शांतनू तुला. पण मी निष्कलंक होती. मी शांतनू बाबतीत निष्कलंक होती. निष्कलंक म्हणायचंय का तुम्ही? हा तेच ते. निष्कलंक होती मी, पण मी शांतनू बरोबर निष्कलंक राहिले. जाऊ दे ना, तू यार उगाच आठवण करून दिली यार मला. मी तरी काय आठवण वगैरे करून दिली? तनाई मध्ये गेली ना लगेच. पण माझी काय चूक आहे? 94 आणि 49 यावरनं विषय सुरू झाला. डिस्टर्ब नको रे. तुम्ही कुठून शंतनू निष्कलंक आणि कुठे घेऊन गेलात तुम्ही? तो लय डिस्टर्ब करतो मध्ये मध्ये. 1 मिनिट, फोन माझा हायब्रेटर वर आहे. हॅलो, हा बोल प्राजू. कळते हल काय? ए फुल, तू मला भपावगिरी नको सांगू काय पण. ए तुझी वट आहे खरंच? म्हणजे मला भेटेल काय जॉब? भाई तुला चायनीज बेलची पार्टी. हा चल भाई, ठेव फोन. चल हा चल ठेव फोन. 1 मिनिट, मी काय म्हणतो, ते आतमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत हे तुम्हाला समजलंय का? म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर प्लीज मला सांगा ना. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कोणाला बोलणार नाही ना तू? नाही हो. बघा म्हणजे खरंच मला अत्यंत गरज आहे नोकरीची. प्लीज मला सांगा ना. आतमध्ये आहे ना माझी प्राजू मैत्रीण आहे ना, तिची ओळख आहे, वट आहे. प्राजू ती काय बोलली, आतला जो बॉस आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे. तो कसा इंटरव्ह्यू घेण्याची त्याची एक वेगळी स्टाईल आहे. तो ना फ्लेक्झिबिलिटी बघतो. आपली म्हणजे इंटरव्ह्यूला त्याची फ्लेक्झिबिलिटी बघतो. फ्लेक्झिबिलिटी त्याच्यावरनं तो जॉब देतो. येस, आहे ना. आहे माझ्याकडे बौद्धिक फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. नाही, शारीरिक बावडीची पाहिजे त्याला. अहो, शारीरिक बावडीची फ्लेक्झिबिलिटी हे बघा ना, हे बघ मी दाखवते तुम्हाला. हे बघ मला काय काय ते दाखवते. बघ हे करता येतं मला, हे करता येतं मला, हे करता येतं, हे करता येतं मला, हे करता येतं. नाही काय वेडेपणा. तुला हे जमतंय का? बघ कसं आहे बघ. हे असं करायचं आणि हे काय नाही, हे असं मागे टेक. फ्लेक्सिबिलिटी. हे बघ, हे असं धरायचं आणि नका करू. अहो नका. हे असं धरायचं आणि हे नका असं धरायचं. हे असं. अहो नका करू. ते बघून दुखायला लागलं. नको दुखतंय ते. तसं नका करू. मग तुला नाही भेटणार जॉब. तू जा, खरंच जा. काय बोलताय तुम्ही? जनरली निसर्गाने ही बोटं आपल्याला पुढच्या बाजूला वळून मग मुठी करण्यासाठी दिलेली आहेत. तुम्ही उलट्या दिशेने वळवताय ती. मी ते सांगते, ऐका माझं, तुम्हाला भेटणार नाही जॉब. तू खरंच घरी जा. असं नाही होत हो. हे म्हणजे कसं? मी मदत करू का? चल ट्राय मारूया. चल बोट दे तुझा. हे बघ, हे असा बोट आहे ना, फ्लेक्झिबिलिटी. मोकळं सोड. आहे ना. अरे जातच नाही यार तुझं बोट.
लेचा पेचा यार तू अहो, काय झालं हे काय होतं हे हे खाली आता येतच नाहीये खाली हे काय काय करून टाकलं तुम्ही हे बोटाचं म्हणजे लोचा झाला काय अहो मग म्हणजे काय म्हणजे काय होत आहे अहो म्हणजे हे काय हे आहेत ना बोट तर ही अशी येत आहेत ना हे येतच नाहीये हे खूप प्रॉब्लेम करून टाकलात आता काय हे बोट घेऊन आता कुठे कसं फिरू मी ऐक ना कसं आहे? तू कुठे फिरू नको तू डायरेक्ट घरी जा तुला भेटणार नाही जॉब ऐक माझं मला मिळणार जॉब तुम्हाला काय वाटलं मला मिळेल जॉब मी जाणार प्रेशर प्रेशर भाई जेवला काय तू जेवला काय ते माझं मी बघेन काय ते कळलं काय खायचं प्यायचं नाही नको डबा घेतो काय ऐक माझं माझ्याबरोबर डबा खा मला नाही डबा वगैरे खायचा मला माझ्यासाठी नको अरे बहिणीकडनं एवढा घेणार नाही काय भाई तू कोण मी बहीण ते असू दे यार ना आजच्या जगात ना काय माणुसकी बिनुसकी काय राहिलीच नाहीये हे काय अरे भाई ऐक ना भाई भाई ऐक ना हे काय केलं तुम्ही भाई ऐक एक मिनिट थांब हे काय अहो अजून बरोबर आहे का आता जेवणारच का माझ्या अंगावर तुम्ही अरे यार सॉरी नाही भाई भाई माझ्याकडनं चुकून झालं यार भाई अहो, काय भाई, चुकून करताय झालंय. तुम्ही? अरे यार थांब मी एक काम कर तू शर्ट काढ मी धुवून देते शर्ट काढ अरे अहो काय काय बडबडताय तुम्ही अरे यार भाई मी ते चुकून नाही केला मी तुझ्या एकदम हे प्रेम काय केलं हे आता असं घेऊन मी आतमध्ये जाऊ का अरे कुठल्याही मिनिटाला ते बोलू देईल मला आतमध्ये आता इकडे जॉब मला गरज होती या जॉबची हो हे काय करून टाकलं तुम्ही आता भाई मी मुद्दाम नाही केलं भाई मुद्दाम नाही काय मुद्दाम नाही मग हे काय चालवलं तुम्ही मगापासून तुम्हाला सांगितलं होतं ना गप्प बसा मला त्रास देऊ नका जॉबची गरज होती मला माहिती घरचे सगळे माझ्यावरती अवलंबून आहेत आई बाबा म्हातारे आहेत घर मला चालवायचं आहे लहान बहिणीचं लग्न करून द्यायचं आहे हे तुम्ही आता हे असं कसं जाणार आतमध्ये भाई सॉरी यार भाई भाई सॉरी तू बस ना भाई मी काय करू आता भाई यार भाई काय सांगणार असतात आतमध्ये भाई हे घे भाई जॉब भेटला तुला चल थँक्यू ते माझं सर्टिफिकेट घे पेन तुझाच आहे काय काय म्हणाला जॉब जॉब भेटला तुझा कसं काय म्हणजे हा? कसं अरे एवढ्या कॉलर मुलाला काय जॉब भेटणार नाही काय म्हणजे बाय तुला त्रास दिला ना मी आज तुला जॉब भेटून देते चल म्हणजे कसं ते सांगा ना अरे तुझ्या 10वीच्या मार्कशीट वर मी मार्क वाढवले नाही बघ जा. आणि एवढ्या कॉलर पोरगाला कोण नाही बोलणार नाही जा अहो काय केलं तुम्ही हे मार्क वाढवले मी तू जा आय एम सॉरी 94% होते 194 केलेत तुम्ही अरे 100पैकी 194 कोणाच्या तीर्थूरपणा तरी मिळाले होते का माझं चुकलं यार मी जामच लोचा करून ठेवला तुझ्या आयुष्याचा चुकलं माझंच नाही आयुष्याचं नाही माझंच चुकलं काय तू चुकलं मुलगी आहेस म्हणून नाहीतर ना ही खुर्ची फेकून मारली असती हा याच्या सकट कळलं का अहो काय बोलतोय काय तुम्ही काय बोलताय एक्सक्यूज मी तुम्ही जा बाय टेन्शन नको घेऊ बाय मी तुला भेटून देईल नोकरी चल एक मिनिट मॅडम नीट जा थांबा सर थांबा तुम्ही नाही तुम्ही जा हा तुम्ही मॅडम तुम्ही जा तुम्ही थांबा सर मी का जा नाही तुम्हाला नोकरी मिळाली नाहीये ऍक्च्युली काय झालंय सीसीटीव्ही कॅमेरा आहे इथे कुठं आमचे सर सगळं बघत होते आतून इंटरव्ह्यू ऍक्च्युली इथेच चालू आहे या निकषावरून जॉब मिळणार आहे आज तुम्ही अपात्र आहात तुम्ही पात्र आहात जॉबसाठी कडू थँक्यू तुम्ही या थँक्यू अरे भाई हा तर वेगळाच राडा झाला यार फुल फटँग मध्ये मी आले होते यार इथे आणि सगळं फुल हा कडू सर दिसतंय सगळं सॉरी सर मी आलो सर आतमध्ये आलो क्या बात है पंजाली सई नमा कोण आहेस तू अशी बोट होता तुझी सगळी नमा म्हणजे आज तू निरुत्तर निशब्द केलंयस मला एकतर तुझी भाषा कमाल होती
वेगळीच काहीतरी भाषा होती. हे कॅरेक्टर फारच आवडलं मला. भूषणदा, तुझं टायमिंग काय सुपर्ब आहे, म्हणजे त्याला काही तोडच नाही. फार मजा आली. दोघांनी सुंदर परफॉर्म केलं. कन्सेप्ट पण छान होती. मजा आली. प्रसादा, तुमच्याबद्दल मी बोलतोच, पण सगळ्यात आधी मला हे विशेष नमूद करावं असं वाटतं की कालच्या आणि आजच्या भागात मिळून साहीच्या साही स्किट्समध्ये वेगवेगळ्या भाषा वापरल्या गेल्या. मग भले त्या चुकीच्या असतील, प्रमाण भाषा असतील, आणि त्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी स्किटमध्ये जी चुकीची भाषा समोरचा माणूस बोलतोय त्याला सुधारणारा एक माणूस समोर होता. आणि त्यातही महत्त्वाचं असं की उदाहरणार्थ विशाखा किंवा अरुण किंवा श्याम यांनी त्यांच्या नेहमीच्या चाकोरीतल्या ज्या भाषा आहेत त्या सोडून वेगळ्या भाषेत स्किट करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण केला. अरुणची वेगळी भाषा मला खूप आवडली. विशाखाचं पुणेरी कॅरेक्टर मला खूप आवडलं, किंवा श्यामनी जे हैदराबादी केलं ते पण फार गोड होतं खूप. सो त्याच याला धरून नमत तू या कॅरेक्टरची एक वेगळीच भाषा डेव्हलप केलीस आणि ती वापरलीस. ती पण आवडणारा एक वर्ग आहे, डेफिनेटली वर्ग आहे. आणि मी मागे एकदा जसं नमूद केलं होतं की आपल्या कार्यक्रमातलं प्रत्येक स्किट हे वेगवेगळ्या वर्गासाठी आहे. सो तुझी भाषा बोलणारा पण एक वर्ग आहे, ती भाषा आवडणारा एक वर्ग आहे, आणि त्या सगळ्यांना खूप मजा येईल अशा पद्धतीने तू ते कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस. नमा, फॅन्टॅस्टिक. भूषण, अप्रतिम. सुरुवातीला मी असं म्हणणार होतो की पाणी तुझ्या अंगावर पडलंय, पण शेवटी तू तिला विचारलंस की कसं वाटतंय, गारगार वाटतंय ना. ज्या पद्धतीने शेवटचा ट्विस्ट होता तो फार इंटरेस्टिंग होता. फार मजा आली. ग्रेट. खूप हसवलं. धन्यवाद. थँक्यू.